हरिओम. भगवद्गीता बोध. योगदा श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशिः निर्ममः भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. आत्मस्वरूप होऊन सर्व कर्मे माझ्यात समर्पण कर. कामना न बाळगता, ममता न ठेवता, उत्कट आवेग आवरून स्वकर्माने प्राप्त झालेले युद्ध कर. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य आध्यात्मचेतसा. प्रत्येक कृती ही प्रकृतीच्या गुणकर्माने होत असते. मूढ मनुष्य अज्ञानाने त्यात स्वतःचा सहभाग आहे असे मानतो आणि सुखदुःखाला प्राप्त करून जीवनातील निर्लेप आनंदाला पारखा होतो. ज्ञानी हे जाणतो की आपल्या हाती काहीही नाही. मी अमुक करीन याला काहीही अर्थ नाही. एक अगदी साधं उदाहरण पाहूया. गरम गरम अन्न खाण्याची इच्छा होऊन आपण सुग्रास अन्न शिजवतो. पानं वाढून घेऊन घरातील सर्वजण जेवायला सुरुवात करण्यासाठी बसतात. इतक्यात त्यातील कोणीतरी सहज म्हणून काहीतरी बोलतो आणि वादाला सुरुवात होते. किंवा आयत्या वेळी बाहेरून कोणीतरी काही कामानिमित्त येतो किंवा त्याच वेळी दूरध्वनी येतो. असं काहीतरी घडतं आणि आपल्या इच्छेनुसार गरम गरम अन्न पोटात न जाता गार अन्न खावे लागते. हे उदाहरण द्यायचे कारण म्हणजे आपण हे नक्की जाणून घ्यावे की आपले जीवन आपल्या मर्जीवर अवलंबून नाही. कोणत्या वेळी आपला कोणता प्रकृती गुण उफाळून येईल याचा काही नियम नाही. संमोहित झाल्याप्रमाणे आपण प्रकृतीच्या हातातील बाहुला असल्यासारखे वागत असतो आणि आचरण करत असतो. आपण कितीही काही ठरवावे आणि ते त्याप्रमाणे होऊ नये असे घडत असते. ज्यावेळी आपल्या गुणानुरूप आपल्याला इच्छा होते तेव्हा ती पूर्ण होत असते. उदाहरणार्थ, समजा की भरपूर खाणे हा तमोगुण आपल्यात आहे. आपला आवडता पदार्थ समोर आहे आणि नेमका त्याच वेळी आपल्याला तो आवडता पदार्थ खायची इच्छा झाली, तर केवळ आपला तमोगुण आणि आपली इच्छा एकत्र आल्यामुळे त्यावेळी आपल्या इच्छेप्रमाणे घडते. वास्तवात त्यावेळी आपल्या तमोगुणानुरूपच घडलेले असते, परंतु आपल्याला मात्र आपल्या इच्छेप्रमाणेच घडले असा मिथ्या भास होतो. याचा अर्थच असा आहे की प्रकृतीच्या गुणामधून आपल्याला सुटका करून घ्यायला पाहिजे. आपल्याला गुणातीत व्हायला पाहिजे. तरच आपण आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म पार पाडू शकू. नाहीतर आपण गुणांच्या प्रभावाने कृती करत आयुष्य चुकीच्या कर्मप्रवृत्तीत व्यतीत करून भोगापवर्गतेत अडकून कधीही आनंद प्राप्त करून घेऊ शकणार नाही. प्रकृतीच्या अतीत जाणे किंवा गुणातीत होणे याचा अर्थ आत्मप्रेरणेने आपण आचरण करणे होय. यासाठी आपल्याला आत्मभान असणे अत्यावश्यक आहे. येथे अध्यात्मचेतसा असा शब्द वापरला आहे. आत्मभान अध्यात्मयोग साधनेने येते. योग साध्य झाला की देहादी इंद्रिय आत्मप्रेरणेने आचरण करू लागतात. कारण अध्यात्मयोग साधनेमुळे चित्ताच्या वृत्तींचा निरोध होऊन मन आत्मसन्मुख होते. नित्य योग साधना करून आपल्याला अमन अवस्था प्राप्त होते. याचा अर्थ मन आणि इंद्रिय आत्मप्रेरणेने आचरण करतात. आत्मा म्हणजे अंशात्मक रूपाने देहात असलेली ती दिव्य विश्व चेतना होय. आत्मभान येऊन इंद्रिय आत्मप्रेरणेने आचरण करू लागली की आपण आत्मस्वरूप होतो. येथे भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की आत्मप्रेरणेने कर्मप्रवृत्त होण्यासाठी तू तुझी कर्तव्य कर्म माझ्यात विलीन कर, मला समर्पण कर. येथे मला याचा अर्थ आत्म्याला समर्पण कर. इंद्रियांच्या प्रकृती गुणांच्या आहारी जाऊन कर्तव्यच्युत होऊ नको. माझे नातेवाईक आणि त्यांचे प्रेम हा रजोगुण आहे. प्रकृती गुणांच्या आहारी जाऊन अर्जुन आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म विसरून गेला आहे. ते जागृत करण्यासाठी त्याने आत्मप्रवृत्त होणे आवश्यक आहे. तेव्हा यासाठी एक अगदी साधा राजमार्ग, अगदी सोपा उपाय भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की हे सर्व माझ्यावर सोपव. तू त्याबद्दल कसलाही विचार करू नको. माझ्यावर पूर्णपणे विसंबून राहून तू तुझ्या कर्माचे आचरण निःशंक मनाने कर.
मी बाकी सर्व पाहून घेतो. कारण गुणानुसार आचरण हे भोग निर्माण करणारे आहे, परंतु माझ्यावर सोपवून आचरण करणे म्हणजे अध्यात्म चेतसा होऊन आचरण करणे आहे. त्यामुळे काय होते ते पुढे सांगितले आहे. निराशीही निर्ममहा. अध्यात्म चेतसा म्हणजे आपली प्रत्येक कृती ही प्रकृतीच्या गुणानुरूप न होता आत्मप्रेरणेने होते. कर्तव्य कर्म करताना तमोगुणाने आळस येत नाही. रजोगुणानुसार आत्यंतिक टोकाचा स्वार्थ साधायला कर्म न करता आपण सत्वगुणानुरूप केवळ कर्म करण्यासाठी कर्म न करता कर्मातील कर्ता विसरून साक्षी राहून कर्म करू लागतो. जास्त बरोबर म्हणजे जे कर्म होत आहे, घडत आहे, त्याला निमित्त होतो. यामुळे कर्मामधून आपल्याला काही लभ्यांश व्हावा अशी आशा नसते. कर्म अमुक प्रकारेच झाले पाहिजे अशी अपेक्षा नसते. कर्मापासून अमुक फळ निर्माण व्हावे अशी वासना नसते. त्यामुळे कर्म आणि त्याची कृती याबद्दल ममत्व न राहता कर्म पार पडावे यासाठी आपण केवळ देह झिजवत असतो. त्याच्या परिणामांपासून आपण दूर राहतो. कर्माला साक्षी राहून त्या कर्माच्या सुखदुःखाच्या अतीत कर्माचा केवळ आनंद घेत असतो. आत्मप्रेरणेने कर्म झाल्यामुळे इच्छा, वासना, अपेक्षा न राहिल्यामुळे आपल्यात कोणतेही रिपू तयार होत नाहीत. आशा ही रिपूंची आई आहे. आशा नेहमी भविष्यात असते. अमुक होईल आणि मी अमुक करीन आणि त्यामुळे मी अमुक मिळवीन ही आशा आहे. आशा प्रकृती गुणानुरूप निर्माण होते. आशा प्रबळ होत गेली की एक एक रिपू तयार होतात. आत्ता नाही तर नंतर मिळेल, आज नाही तर उद्या मिळेल, उद्या नाही तर नंतर मिळेल ही आशा आहे. यामागे माणूस भरकटतो. आशेने आशा वृद्धिंगत होत जाते. ती शमत नाही. आशा पूर्ण झाली नाही तर ती अपूर्णावस्थेत सुप्त रूपाने सतत आपल्यात राहते. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आत्मसमर्पण करून आत्मप्रेरणेने आचरण करणे हा होय. आत्मप्रेरणेमुळे आपले मी हे अस्तित्व राहत नाही. आपण गुणातीत होतो. आपल्या मर्जीवर काहीच नसल्यामुळे अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आशा उद्भवत नाही. याचमुळे अध्यात्मचेतसा प्राप्त झालेल्याला कोणाबद्दल ममत्व असू शकत नाही. ममत्व असून उपयोग नसतो. न्यायाधीशाचे काम समोर आलेल्या पुराव्यानुसार आणि त्याप्रमाणे कायद्यानुसार निवाडा करणे हे होय. समोर आलेला गुन्हेगार किंवा फिर्यादी कोण आहे याचा संबंध नसतो. तसेच कायदा बरोबर आहे की चूक आहे हेही त्याच्या दृष्टीने गौण असते. अमुक पुरावा आहे म्हणून गुन्हा झाला आहे आणि त्या गुन्ह्याला कायद्यानुसार अमुक शिक्षा आहे एवढेच न्यायाधीशाचे काम असते. त्याला गुन्हेगाराबद्दल किंवा कायद्याबद्दल ममत्व असत नाही. रिपूंच्या आहारी न जाता आत्मप्रेरणेने कर्तव्य कर्म करत असणे एवढेच आपल्या हाती आहे. भूत्वा युद्धस्व विगत ज्वरहा. ज्वर म्हणजे आजारी असल्यामुळे अंगात ताप चढणे, अंग गरम होणे. आपली प्रकृती बिघडली की शरीराचे तापमान वाढते किंवा कमी होते. आपण नेहमीचे व्यवहार करू शकत नाही. तापामध्ये आपण नित्य आचरण करू शकत नाही. ताप चढला की आपण आपले राहत नाही. रिपूंच्या आहारी गेलेल्याचेही असेच होते. तो एकदा का रिपूच्या आहारी गेला की त्याला त्या रिपूचा ज्वर चढतो. तो राहत नाही. त्या रिपूच्या आहारी जाऊन तो बेभान होतो. त्याला त्वेष चढतो. अशावेळी कोणी त्याच्याविरुद्ध उपदेश केला तर तो त्याला रुचत नाही. कारण हा मानसिक रोग असतो. शारीरिक आजाराचे कौतुक ऐकायला ठीक वाटते, परंतु कोणालाही मानसिक आजारी आहेस असे म्हटल्यास तो कमीपणा वाटतो. अशावेळी कोणी विरोध केल्यास असा ज्वरग्रस्त रोगी आणखी दुप्पट त्वेषाने चुकीचे कर्म करतो. यावर एकमेव उपाय म्हणजे अध्यात्मचेतसा. यास्तव भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की स्वजनांबद्दल जी ममता मोह निर्माण झाला आहे त्याचा ज्वर आत्मप्रेरणेने उतरवून टाक. हा रोग आहे हे भान ठेव. हे सर्व काही मला अर्पण करून तू युद्धाला तयार हो. हरिओम.